तर मंत्री उदय सामंत सध्या बोलतात, आपण थेट जाऊयात। मेगा भरती आहे, शिवसेनेमध्ये मेगा पक्ष प्रवेश अमरावतीतही आहे, संघटन बांधणीवर भर दिला जातोय। अमरावतीमध्ये आता 12 वाजता सन्माननीय आमचे विभागीय नेते बच्चू कडू असतील, तिथे संपर्क प्रमुख आमचे किशोरप्पा असतील आणि आमचे स्थानिक नेते मंडळी आहेत, त्यांनी एक जिल्ह्याच्या कार्यकारिणीची बैठक लावलेली आहे आणि त्या बैठकीला त्यांनी मला निमंत्रण दिलेलं होतं आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या बैठकीला देखील उपस्थित राहायला मी आलो आहे। आणि त्याच्यानंतर संध्याकाळी काही महानगरपालिकेच्या निमित्तानं इकडे तिकडे गेलेले जे शिवसेनेचे आमचे पदाधिकारी होते, कार्यकर्ते होते, काँग्रेसमधले काही पदाधिकारी आहेत, यांचा प्रवेश नागपूरमध्ये इथल्या पदाधिकाऱ्यांनी ठेवला आहे आणि त्या प्रवेशाच्या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहणार आहे। शेवटी सरकारमध्ये काम करत असताना ज्या पक्षामुळं, ज्या नेत्यामुळं, ज्या शिंदेसाहेबांमुळं मी मंत्री झालेलो आहे, तो शिवसेना पक्ष वाढवण्याची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची देखील आहे आणि म्हणून अमरावतीमध्ये देखील संघटनेच्या कार्यक्रमासाठी मला निमंत्रण होतं, नागपूरमध्ये देखील संध्याकाळच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार आहे आणि या 2 कार्यक्रमासाठी आज मी आलेलो आहे। संजय दिना पाटील यांचा कालचा जो वक्तव्य पत्रकारांबद्दलचा होता, त्याच्यावर विविध पत्रकार संघटनांनी आक्षेप घेतलं। आज त्यांनी दिलगिरी जी व्यक्त केली, त्याची पण भाषा जी आहे ती दिलगिरी कमी आणि मगरुरी जास्त वाटते। नाही, संजय दिना पाटलांना जर तुम्ही जवळून बघितलं तर त्यांचा वागण्याची पद्धतच तशी आहे, त्यांची बॉडी लँग्वेजच तशी आहे, परंतु आज त्यांनी जाहीर पद्धतीनं दिलगिरी व्यक्त केलेली आहे। त्यांनी पत्रकारांच्या बाबतीमध्ये जे काय बोलले त्याचं पक्षानं कुठेही समर्थन केलेलं नाही, त्याच्यामुळे संजय पाटील यांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केल्यामुळे मला असं वाटतं की तो विषय सगळ्यांनीच थांबवणं गरजेचं आहे। संजय पाटलांसारखा जीवाला जीव देणारा मित्र देखील असू शकत नाही, याचा अनुभव मी देखील गेली 25 वर्ष घेतलेला आहे। आम्ही वेगवेगळ्या पार्टीमध्ये असलो तरी पूर्वीपासूनचे मित्र आहोत। मी देखील काल त्यांच्याशी चर्चा केली, स्वतः साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली, साहेबांनी त्याच्यावर खुलासा केला आहे, संजय पाटलांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। त्याच्यामुळे माझी देखील आपल्याला विनंती आहे की भविष्यामधनं राजकारण करत असताना त्यांच्याकडनं अशा पद्धतीची भूमिका परत घेतली जाणार नाही, अशी देखील चर्चा साहेबांनी त्यांच्याबरोबर केलेली आहे। पण त्याच्यामधलं एकच महत्त्वाची गोष्ट की ज्या फेजमधनं आम्ही 4 वर्षापूर्वी गेलो, आम्ही 4.5 वर्षापूर्वी गेलो आणि त्या फेजमधनं जात असताना शिंदेसाहेबांचं नेतृत्व कुणीही स्वीकारलं की त्याला आई बहिणीवरनं शिव्या घालायचा, त्याला मर्डर करतो म्हणून सांगायचं, त्याचा कोतळा काढतो म्हणून सांगायचं, त्याला तुडवतो म्हणून सांगायचं। शेवटी आम्ही पक्षांतर करणं, आम्ही आमचा विचार बदलणं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं दिलेला आम्हाला अधिकार आहे। त्या नियमात बसून जर आम्ही संविधानाचा आदर करून जर दुसऱ्या गोष्टी करणार असू तर त्यांची आई बहीण कशाला काढायची? तर सुरुवात कुठनं होते ही देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे। परंतु कदाचित हा सगळा राग आपल्या सगळ्यांवर निघाला असेल। त्यांनी स्वतःहून दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे। आज ते आमच्या पक्षाचे खासदार आहेत आणि त्यांच्या वक्तव्यानं अनेकांची मनं दुखावलेली आहेत, पत्रकारांची, याची देखील मला कल्पना आहे आणि म्हणून त्यांचा स्वभाव तसा नाही आहे की अतिशय दिलदार मित्र आहेत, तरी देखील त्यांच्या बोलण्यानं जर कोण दुखावला असेल तर मी माझ्या वतीनं देखील दिलगिरी व्यक्त करतो। ऑपरेशन टायगर पुन्हा आमदारांच्या बाबतीत एक ऑपरेशन टायगर 3.0 ची चर्चा व्हायला लागलेली आहे आणि काही आमदार या अनुषंगाने ठाकरे गटाचे एकनाथ शिंदे यांना भेटले, अशी पण चर्चा होते। नाही, ऑपरेशन नंबर 1, ऑपरेशन नंबर 2, ऑपरेशन नंबर 3 याच्यापेक्षा रोजच पक्षप्रवेश शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये होत आहेत। त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक ऑपरेशनला आता नंबर द्यायला गेला तर दर दिवशीचं एक ऑपरेशन असं 365 पर्यंत नंबर तुम्हाला द्यावे लागतील। परंतु आमदारांचीच जर इच्छा असेल, महाविकास आघाडीच्या आमदारांचीच इच्छा असेल की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचंच नेतृत्व स्वीकारायचं आहे, तर मग ते आम्ही का नाकारावं? आणि त्याच्यासाठी ते जर पक्षामध्ये येणार असतील तर त्यांना येऊ नका म्हणून का सांगावं? पण ही परिस्थिती आणि हे वातावरण महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींमध्ये निर्माण झालेलं आहे, हे नाकारता येत नाही। विजय वडेट्टीवार शिंदे गटात प्रवेश करणार अशी जोरात चर्चा सुरू आहे, काय खरं आहे का? तुम्ही इकडे आहे म्हणून? नाही, विजय वडेट्टीवार हे अतिशय आमचे सगळ्यांचे चांगले मित्र आहेत, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे देखील अतिशय जवळचे मित्र आहेत। पक्षप्रवेशाच्या संदर्भामध्ये विजय वडेट्टीवार साहेबांनी आमच्याशी कधीही चर्चा केली नाही, पण विजय वडेट्टीवारांसारखा विदर्भातला एक ताकदीचा नेता, लोकांमधला नेता, ज्याची नाळ लोकांशी जुळलेली आहे, यांनी जर माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला तर सगळ्यात जास्त आनंद असणारा मी असेल
कारण मी विजय वडेट्टीवार साहेबांबरोबर देखील काम केलेलं आहे. भाऊ तुम्हाला नाही नाही अशी काही चर्चा आहे का तुमच्या पक्षाकडून त्यांना घेतलं जाईल का घेणार आहे किंवा चर्चा सुरू आहे का असं काय आहे का? नाही, चर्चा नाही. तुम्ही जो मला प्रश्न विचारला की विजय वडेट्टीवार साहेब भविष्यामध्ये आले तर तुमची भूमिका काय, तर आले तरची भूमिका अशी आहे की एक चांगला नेता, लोकांशी ना जुळलेला नेता जर आमच्या पक्षामध्ये येणार असेल आणि साहेबांशी चर्चा करून नेतृत्व स्वीकारणार असेल तर कोणाला नको आहे. काय घडामोडी सुरू आहे का मुंबईत या सगळ्या संदर्भात? तर मला असं वाटतं या संदर्भामध्ये घडामोडी जर सुरू असतील त्याची कल्पना मला काही नाही आहे. मुंबईमध्ये घडामोडी सुरू असताना मी कदाचित विदर्भामध्ये असेल आणि म्हणून अमरावती आणि नागपूरच्या कार्यक्रमासाठी मी विदर्भामध्ये आलेलो आहे. ऑपरेशन हे काँग्रेसच्या बाबतीत असू शकतं का? म्हणजे आता जर तुम्ही स्वागत करणार असाल वडेट्टीवार, नाही, ऑपरेशन म्हणण्यापेक्षा कुठच्याही महाविकास आघाडीतल्या पक्षामधले नेते मंडळी जर शिवसेनेमध्ये येणार असतील तर त्यांचं आम्ही स्वागतच करू ना, पण कुठचंही ऑपरेशन सुरू नाही आहे. संजय दिना पाटलाबद्दल भाजपच्या एका आमदारानं याला विरोध केला होता की आमदारांचं जे ऑपरेशन राबवू नका, कारण मग जागा वाटप असेल, निधी वाटप असेल, याच्यासाठी अडचण होईल. तर या संदर्भामध्ये भाजपाचे नेते, मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तर संजय दिना पाटील यांच्या कृतीचं आम्ही समर्थन करत नाही असं उदय सामंतांनी म्हटलेलं आहे. यानंतर बुलेटिनमध्ये घेणार आहोत आजच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा